दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांनी भाजपचे विद्यमान खासदार डॉक्टर भारती पवार यांना सर्वात मोठा धक्का दिला आहे. शिक्षक भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करत दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आपली राजकीय खेळी दाखवून दिली. तर तुम्हाला काय वाटतंय? भास्कर भगरे सर येत्या निवडणुकीत जिंकतील? कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओला लाईक करा. भास्कर भगरे हे शिक्षक असून पालकवर्गात खूप प्रसिद्ध. घरची परिस्थिती जेमतेम. भास्कर भगरे सध्या पिंपळगाव बसवंत येथील कन्याशाळेत शिक्षक आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वणी येथे इंडिया आघाडीची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या बैठकीला अनेकांनी स्वतः पुढाकार घेऊन 500, 1000, 2000 अशी लोकवर्गणी जमा करून भास्कर भगरे यांना दिली. बैठक संपल्यावर रक्कम मोजली तेव्हा ती रक्कम तब्बल 10 लाखाच्या वर होती. आता हा आकडा हळूहळू वाढत आहे. भाजपच्या प्रतिस्पर्धी उमेदवार डॉक्टर भारती पवार या आर्थिक दृष्टीने भक्कम आहे. पण शरद पवारांनी येथेच खेळी केली. या मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार हा सर्वसामान्य शिक्षक असल्यानं भास्कर भगरे यांना पूर्ण मतदारसंघातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पेशा शिक्षकी असल्याने बहुतांश गावात त्यांचे मजबूत संबंध. मुलांना चांगले शिकवून त्यांनी मुलांमध्ये व पालकांमध्ये आपली चांगली छाप पाडली. त्यामुळे येत्या निवडणुकीत डॉक्टर भारती पवार यांना पराभव स्वीकारावा लागू शकतो. शेतकरी वर्गात आधीच कांदा निर्यातबंदी धोरणावरून खासदार भारती पवार यांच्याविषयी मतदारसंघात नाराजी दिसून येत आहे. अशातच शरद पवारांनी भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर करून मतदारसंघात पर्याय दिल्यानं शेतकरी व सामान्य लोकांमध्ये शरद पवार यांनी दिलेल्या उमेदवाराचं स्वागत होत आहे. अशातच शरद पवारांच्या उमेदवाराची निवडणूक आता ही पक्षाची निवडणूक नसून ती सर्वसामान्य जनतेनं हातात घेतलेली निवडणूक झाली आहे. प्रत्येकजण आपल्या परीनं जमेल ती मदत भगरे सर यांना करत आहे. भास्कर भगरे यांच्यासारखा प्रामाणिक शिक्षक लोकसभेत दिसायला हवा अशी भावना सर्वसामान्य लोकांमध्ये आहे. पण 2019च्या निवडणुकीत मतांचं समीकरण बघता येत्या 2024च्या निवडणुकीत मतांचं समीकरण वेगळं होईल. या दुहेरी लढतीत CPIMचे उमेदवार जीवा पांडू गावित काय भूमिका घेतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. जर या दुहेरी लढतीत जीवा पांडू गावित उतरली तर ही निवडणूक अजून रंगतदार होईल.